हाय हॅलो नमस्कार. मी तेजस्विनी. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर खाली तुम्हाला एक हाईपचं ऑप्शन दिसेल तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही एकदा नक्कीच क्लिक करा, जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे तर ती आपल्या क्लिनिंगपासूनच झालेली आहे. तर आज येत ना मला सोफियांच्या ज्या काही बेडशीट वगैरे होत्या ना तर त्या मला चेंज करायच्या होत्या. तर मग म्हटलं चला आता व्हिडिओची स्टार्टिंग जी आहे तर ती आज आपण आपल्या क्लिनिंगपासूनच सुरुवात करूयात. तर घर आणि मन प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरामध्ये स्वच्छता असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता घर जर आपलं सुंदर, छान, प्रसन्न असेल ना तर आपलं मन जे आहे ना तर ते आपोआपच प्रसन्न राहायला सुरुवात होतं. म्हणजे घरामध्ये जर स्वच्छता असेल, टापटीपणा असेल, आपलं घर जर नीटनेटकं असेल ना तर आपोआपच आपलं जे मन आहे तर ते सुद्धा प्रसन्न होऊन जातं. म्हणजे स्वच्छ घर पाहिलं ना की कोणाचं मन प्रसन्न होणार नाही. घरामध्ये ना नेहमी आपल्या स्वच्छता ही असलीच पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं ना, घर जे आहे ते अगदी प्रसन्न वातावरण जे आहे तर ते घरामध्ये आपल्या होतं. अधूनमधून का होईना जेव्हा कधी आपल्याला वेळ भेटेल ना त्यावेळेस आपण आपल्या घराची जी स्वच्छता आहे तर ती केली पाहिजेत. असं काही नाही आहे की तुम्ही रोज सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लीन केल्या पाहिजेत, पण आठवड्यातून एकदा का होईना आपण आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ केलं पाहिजेत. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ना आधी खिडक्या, दरवाजे जे आहेत तर ते ओपन केले पाहिजेत, जेणेकरून बाहेरची जी खेळती हवा आहे ती आपल्या घरामध्ये येईल. कसं होतं, रात्रभर आपलं घर जे आहे तर ते आपण खिडक्या वगैरे लावून बंद करून ठेवतो. त्यामुळे काय होतं ना, घरामध्ये कुबट वास सुद्धा येतो आणि जी खेळती हवा असते ना ती आपल्या घरामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा दारं, खिडक्या ज्या आहेत त्या ओपन करून ठेवायचा, जेणेकरून बाहेरची जी शुद्ध हवा आहे तर ती आपल्या घरामध्ये येईल. आता ज्यावेळेस आपण घरातील खिडक्या वगैरे ओपन करतो ना बघा, त्यावेळेस येत ना नैसर्गिक जो बाहेरचा प्रकाश असतो ना तो आपल्या घरामध्ये एंटर होतो. म्हणजे आता लाईट वगैरे लावल्यानंतर ना जेवढा प्रकाश आपल्या घरामध्ये राहतो ना तर मला असं वाटतं की त्याच्यापेक्षाही जास्त प्रकाश जो आहे तर तो बाहेरच्या ज्यावेळेस आपण खिडक्या वगैरे ओपन करतो ना तर त्यावेळेस बाहेरचा जो प्रकाश असतो ना तर तो आपल्या घरामध्ये राहतो. तर मला असं वाटतं की नेहमी सकाळी उठल्यानंतर ना प्रत्येक गृहिणीने आपल्या घराची दारं, खिडक्या ज्या आहेत त्या ओपन करून ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून बाहेरचा जो प्रकाश आहे तर तो आपल्या घरामध्ये येईल. तर सगळ्यात आधी येत नाही ते सोफ्यावरच्या बेडशीट वगैरे ज्या आहेत त्या चेंज करून घेतल्या आणि त्यानंतर मग इकडे दुसरा जो सोफा आहे तर तो सुद्धा स्वच्छ झाडून वगैरे घेतला. आता गादीखाली काय होतं ना, बऱ्याच वेळा छोटे छोटे कागदांचे तुकडे वगैरे राहतात, कारण की जीविका खेळते वगैरे तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळा इथे सुद्धा थोडासा कचरा असतो. तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जसं मला जमेल तसं हे जे सगळं आहे ना तर ते मी क्लीन करून घेत असते. आता घरामध्ये ज्यावेळेस आपण एंटर करतो ना बघा, तर ज्यावेळेस आपण आपल्या घराचा उंबरा ओलांडून आतमध्ये येतो ना तर त्यावेळेस समोर पाहिल्यानंतर हॉलचा जो लुक आहे ना तर तो अगदी छान वाटला पाहिजेत. म्हणजे आतमध्ये जर कोणी एंटर होत असेल तर त्यांना सुद्धा आपल्या घरामध्ये आल्यानंतर एक समाधान वाटलं पाहिजेत किंवा आनंद वाटला पाहिजेत. आता याच्यासाठी आहेत ना आपल्याला जास्त काही करण्याची गरज सुद्धा नसते. फक्त साधी सोफ्यावरची बेडशीट जरी चेंज केली ना बघा तरी सुद्धा आहेत ना हॉलचा जो लुक आहे ना तर तो अगदी चेंज होऊन जातो, असं निदान मला तरी वाटतं. तर आधी आहेत ना बेडशीट वगैरे सोफ्यावरच्या चेंज केल्या आणि त्यानंतर मग थोडीशी रद्दी वगैरे होती तर ती सुद्धा सगळी एकत्र अशी गोळा करून ठेवली. तर 2-3 दिवसांपूर्वीच आहेत ना माझे 2-3 पार्सल आलेले होते आणि त्याचे असे काही बॉक्सेस जे आहेत ना तर ते घरामध्ये होते. तर मग जीविका जी आहे ना तर ते खेळण्यासाठी ते वापरते. तर मग म्हटलं चला ते तिला थोडंसं खेळणं सुद्धा तिचं होईल आणि जोपर्यंत मुलांची हौस पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलं काही अशा गोष्टी लवकर टाकून देत नाहीत. तर आता संक्रांतीच्या दिवशी हे खण जे आहेत ना तर ते आम्ही आणलेले होते आणि मग आता म्हटलं ते व्यवस्थित असे पिशवीमध्ये भरून ठेवावेत, जेणेकरून मग पाण्यामध्ये वगैरे ते सोडून देता येईल. म्हणून आज ते सुद्धा मी व्यवस्थित असे भरून ठेवले. आता रोजच चाललेलं होतं आज करूयात उद्या करूयात, पण ते काही काम माझ्याकडून होत नव्हतं. आणि इथे बघा फक्त मी आज बेडशीट चेंज केलेली होती तरीसुद्धा मला आहेत ना आज घर पाहताना इतकं छान आणि अगदी प्रसन्न असं वाटत होतं. खूप सुंदर दिसत होतं आज घर. आणि असं थोडासा जरी चेंज केला ना घरामध्ये तरीसुद्धा आपल्या घरातील जे वातावरण आहे ना तर ते अगदीच प्रसन्न होऊन जातं.
तर आता म्हटलं चला थोडीशी आपली किचनमधली कामं आहेत तर ती आवरून घेऊयात. आता किचनमध्ये आहेत ना जास्तीचा पसारा ठेवला ना तर आपलं किचन जे आहे ना तर ते खूपच जास्त अस्ताव्यस्त होतं किंवा खूप जास्त भांड्यांचा पसारा पाहिला ना की मग असं होतं की किती इथे पसारा झाला किंवा खूपच जास्त मग ते ओटा भरल्यासारखा सुद्धा वाटतो. तर त्याच्यामुळे माझं नेहमी असं असतं की जेव्हा कधी किचन आवरायला घेते ना तर तेव्हा सगळ्या भाज्या वगैरे जेवढं काही स्वयंपाक असेल ना तर तेवढा सगळा मी छोट्या भांड्यांमध्ये काढून घेते आणि 2 दिवसातून एकदा किंवा जसं मला जमेल अगदी रोजच्या रोज जरी जमलं ना तरीसुद्धा पूर्ण ओटा वगैरे जो आहे ना तर तो मी स्वच्छ घासून वगैरे घेत असते. जेणेकरून काय होतं ना तो जास्तीत जास्त शाईनसुद्धा करतो आणि तितकाच तो स्वच्छसुद्धा राहतो. आता स्वच्छ किचन असलं ना की स्वयंपाक करण्याची सुद्धा इच्छा जी आहे तर ती आपल्यामध्ये होते. तर आता जर आपण रोज किचनमध्ये काम करत असू आणि जर एखादी अनोळखी व्यक्ती आपल्या किचनमध्ये आली तर त्यांनासुद्धा आपल्या किचनमध्ये आल्यानंतरनं छान वाटलं पाहिजेत आणि स्पेशली गृहिणींचं या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. त्याच्यामुळे माझा नेहमी प्रयत्न असतो की किचन हे आपलं नेहमी टापटीपच असलं पाहिजे. तर आता इथे ना काल माझं थोडंसं काम होतं टेरेसवरती तर मी टेरेसला थोडंसं साफसफाई करण्यासाठी गेलेले होते आणि तोपर्यंत इकडे जीविकाने बघा जो मार्कर असतो ना त्याने पूर्ण या दरवाजावरती आहेत ना तिने स्केच पेनने लिहिलेलं होतं. आता हा जो दरवाजा आहे ना तर तो हॉलमध्येच आहे तर त्याच्यामुळे समोरून कोणी आलं की लगेच हे स्पष्ट दिसून येतं. आता अशी सवय तिला नाही आहे म्हणजे अगदी ती लहान होती ना त्यावेळेस तिने एकदा असं ट्राय केलेलं होतं भिंतींवर लिहिण्यासाठी पण त्यावेळेसच मी तिला ओरडलेले होते किंवा एखादा फटकासुद्धा मी तिला त्यावेळेस टाकलेला होता. तर तेव्हापासून तिने आजपर्यंत कधी भिंतींवर पेनाने वगैरे लिहिलेलं नव्हतं पण आज अचानकच तिने असं का केलं ते काही मला समजलंच नाही. तर यासाठी सुद्धा मी तिला खूप जास्त ओरडले आणि मग दुसऱ्या दिवशी हा जो क्लिनिंगचा स्प्रे होता ना तर त्याने मी सगळं क्लीन करायला घेतलं. आता बऱ्याच ठिकाणी मी असं पाहते की लहान मुलं आहेत ना घरामध्ये प्रत्येक भिंतीवरती काही ना काहीतरी लिहित असतात आणि प्रत्येकाच्याच घरात गेलं ना की असं कुठे ना कुठेतरी भिंतीचा कोपरा असतो जिथे मुलं काही ना काहीतरी लिहून ठेवत असतात. तर मला असं वाटतं की मुलांना ज्या वेळेस ते त्या गोष्टींसाठी पहिल्यांदा पाऊल उचलतात ना त्यावेळेसच त्यांना थोडंसं ओरडलं वगैरे ना की मुलं जे आहेत ना तर ते आपलं ऐकतात आणि आपल्या भीतीपोटी किंवा एखादी गोष्ट त्यांना करू नका असं सांगितलं तर ते पटकन ऐकतात आणि समजून सांगितलं ना तर मला असं वाटतं की मुलं पटकन ऐकतात ती गोष्ट. तर त्याच्यामुळे ना मला असं वाटतं की जर कोणी असं लहान मुलं भिंतींवरती लिहित असतील किंवा थोडंसं काही ड्रॉइंग वगैरे करत असतील तर आपण जर त्यांना प्रेमाने समजावून सांगितलं तर मला असं वाटतं की मुलं पटकन ऐकतात. तर आता मग म्हटलं चला थोडंसं हॉलचं जे आहे तर ते डस्टिंग वगैरे करून घेऊयात आणि धूळ घरामध्ये येते खिडक्या वगैरे ओपन राहिल्या की पण तरीसुद्धा असं घरातील वातावरण फ्रेश राहिलं ना तर मग असं वाटतं की चला ठीक आहे थोडीशी आपल्याला स्वच्छता करावी लागते पण घरातील जे वातावरण आहे तर ते पॉझिटिव्ह होऊन जातं. तर मग आधी सगळं जे आहे तर ते व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं आणि स्प्रेमुळे काय होतं ना पटकन सगळं व्यवस्थित असं क्लीन होतं त्याच्यामुळे जास्त काही फारसं क्लिनिंग वगैरे करताना प्रॉब्लेम येत नाही आणि हा जो स्प्रे आहे ना तर तो मी संपला की लगेचच ऑर्डर करून ठेवते जेणेकरून आपलं जे काम आहे तर ते सोपं होईल. तर आता मला बाहेरचं सुद्धा थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं होतं अंगण वगैरे तर मग म्हटलं पाईप वगैरे लावून सगळं पाण्याने ते धुवून स्वच्छ करावं. आता ते काही जास्त मी शूट केलेलं नव्हतं तर मग म्हटलं चला आता जेवढं मी शूट केलेलं आहे तर मग म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करूयात. आता इथली क्लिनिंग वगैरे झालेली होती आणि त्यानंतरनं मग म्हटलं जेवढे काही आरसे वगैरे आहेत ना घरातील तर ते सुद्धा मी क्लीन करायला घेतलेले होते. आता सगळ्यात जास्त आरसा आहेत ना हा इथला सिंकचा इथलाच खराब होतो कारण की पाणी वगैरे इथे आहे आणि कसं हँडवॉश वगैरे केल्यानंतरनं थोडंफार पाणी जे आहे तर ते आरशावरती उडतं त्याच्यामुळे मग ते दिसताना छान वाटत नाही. तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आता हे सगळं जे आहे ते क्लीन करून घेऊयात. आता सगळं क्लीन झाल्यानंतर मग शेवटी दरवाजा जो आहे तर तो मी क्लीन करायला घेतलेला होता. आता घराचा मुख्य दरवाजा जो आहे ना तर तो नेहमी आपला स्वच्छच असला पाहिजे. आता कसं होतं ना दरवाजा वगैरे ज्यावेळेस आपण क्लीन करायला घेतो ना त्यावेळेस भरपूर त्याच्यावरती धूळ असते. आता आपल्याला तर ते तसं सहसा जाणवत नाही पण ज्यावेळेस आपण सगळं क्लीन करायला घेतो ना तर त्यावेळेस मग आपल्याला ते व्यवस्थित असं दिसून येतं. आता हा जो दरवाजा आहे ना समोरचा तर तो नेहमी बंदच असतो. तर त्याच्यामुळे काय होतं ना इथे जाळ्या वगैरे सुद्धा भरपूर होतात त्याच्यामुळे ना जेव्हा कधी वेळ भेटेल ना तर त्यावेळेस माझा नेहमी प्रयत्न असतो की घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो व्यवस्थित असा क्लीन झालाच पाहिजे. आता जर घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं असेल ना तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण देवपूजा करतो ना तर त्यावेळेस घरामध्ये नेहमी आपण धूप अगरबत्ती जे आहे ते लावलं पाहिजे जेणेकरून घरातील जे वातावरण आहे तर ते पॉझिटिव्ह होतं. घरामध्ये काही सुगंधी असे धूप वगैरे लावले ना तर बघा आपोआपच तो जो वास असतो ना त्या धूपचा म्हणा किंवा अगरबत्तीचा म्हणा त्याने ना घरातील वातावरण अगदी बदलून जातं आणि आपलं जे मन आहे ते सुद्धा अगदी प्रसन्न होऊन जातं. तर इथे आईंची देवपूजा झालेली होती
आणि तोपर्यंत मग मी माझं जे काम आहे तर ते आवरायला घेतलं. तर आधी सगळ्या जाळ्या वगैरे ज्या आहेत त्या काढून घेतल्या. कारण की जर दोन्ही दरवाजे ओपन केले ना, तर ते खूपच जास्त मोठा दरवाजा दिसतो. त्याच्यामुळे नेहमी आम्ही एक दरवाजा आहे तर तो लावूनच घेत असतो आणि दुसऱ्या साईडचा जो आहे तर तो ओपन असतो. कारण की मुख्य दरवाजा खूपच जास्त मोठा आहे. त्याच्यामुळे ते दोन्ही ओपन करून ठेवणं हे काही व्यवस्थित असं आम्हाला शक्य होत नाही. तर आता इथे मग काय केलं, उंबरा वगैरे जो आहे ना, तो सुद्धा मी स्वच्छ असा पुसून वगैरे घेतलेला होता. कारण की आज मला आहेत ना हळदीचं लेपन जे आहे तर ते लावायचं होतं. आता असं म्हणतात की दर गुरुवारी आपण हळदीचं लेपन जे आहे तर ते केलं पाहिजेत. आता दरवेळेस काही शक्य होत नाही. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं, आपल्याला करावं तर भरपूर असं काही वाटत असतं, पण कामाच्या गडबडीत म्हणा किंवा गोंधळात म्हणा इतकं काही आपल्या लक्षात राहत नाही किंवा आपण ते विसरून सुद्धा जातो. तर जेव्हा कधी आपल्या लक्षात येईल ना, तर त्यावेळेस आपण असं हळदीचं जे लेपन आहे तर ते उंबऱ्यावरती लावलं पाहिजेत आणि ते खूप चांगलं असतं हळदीचं लेपन उंबऱ्यावरती लावणं. आणि शक्यतो घराचा जो उंबरा असतो ना, तर तो लाकडाचाच असावा आणि हा जो घराचा मुख्य दरवाजाचं जे काही आम्ही चौकट केलेली आहे ना, तर ती सागवानाच्याच लाकडाची आहे. आणि मग आता हळदीचं लेपन करताना मी आज फक्त हळद आणि थोडंसं गुलाबजल यामध्ये टाकलेलं होतं. तुम्ही अगदी साधं नॉर्मल पाणी जरी टाकलं ना, तरीसुद्धा चालू शकतं आणि तुमच्याकडे जर गोमूत्र असेल गाईचं, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर हळदीचं जे लेपन आहे तर ते चांगलं असं लावून वगैरे घेतलं उंबऱ्याला. आणि असं म्हणतात की हळदीचं लेपन जर उंबऱ्याला लावलं तर मग आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना, तर ती सगळी बाहेर निघून जाते. तर मग उंबऱ्याची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर थोडीशी फुलं होती आज झेंडूची आलेली, तर मग ती सुद्धा उंबऱ्यावरती ठेवली. आता जर रांगोळी तुम्हाला काढता येत असेल ना दारामध्ये, तर तुम्ही ती आवर्जून काढावी. आता आमच्या इथे कसं होतं की डॉग वगैरे आहे, त्याच्यामुळे रांगोळी वगैरे जरी काढली ना, तरी सुद्धा ते येऊन बसले ना उंबऱ्यापाशी, की मग ते सगळी रांगोळी वगैरे विस्कटून टाकतात. तर त्याच्यामुळे मी काही रांगोळी वगैरे काढत नाही. पण आता मी असं ठरवलंय की थोड्या वेळ का होईना आपण दारामध्ये रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे. तर आता बघूयात नेक्स्ट टाईम कधी मी हे करेल, तर त्यावेळेस मी ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता उंबऱ्याची तर पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग फरशा वगैरे ज्या आहेत तर त्या क्लीन करायला घेतल्या. तर आधी आहेत ना बेडशीट वगैरे जे आहेत तर ते मशीनला लावून घेतले, जेणेकरून मग म्हटलं जोपर्यंत काम होते बाकीचं तोपर्यंत मशीनसुद्धा होऊन जाते आणि मग सगळी कामं आपली व्यवस्थित अशी आवरली ना, किंवा आपल्याला सुद्धा थोडा वेळ जो आहे तर तो निवांत भेटतो. आणि आज फरशी पुसताना आहेत ना मी यामध्ये थोडंसं मीठ जे आहे तर ते टाकलेलं होतं. तर असं म्हणतात की मिठाच्या पाण्याने फरशा क्लीन केलेलं खूप चांगलं असतं आणि त्यामुळे घरातील जेवढी काही निगेटिव्ह एनर्जी असते ना, तर ती सगळी बाहेर जाते. तर मग त्याच पद्धतीने मी आठवड्यातून एकदा का होईना मिठाच्या पाण्याने फरशा क्लीन करत असते. आता रोजच्या रोज जर फरशा क्लीन करायचं म्हटलं, तर त्यामध्ये मी थोडंसं फिनाईल ॲड करते किंवा कधी माझ्याकडे डेटॉलचं लिक्विड असेल, तर ते मी टाकत असते. पण रोजच्या रोज न चुकता फरशा ज्या आहेत, तर त्या मी क्लीन करूनच घेत असते. तर आता हे मार्बल आहे, त्याच्यामुळे ते काही जास्त खराब होत नाही. म्हणजे मार्बलचीच ती फरशी आहे, पण तरीसुद्धा आपल्या मनाला एक शांतता मिळावी म्हणून दररोजच्या दररोज मी फरशा ज्या आहेत, तर त्या क्लीन करत असते. तर आता हे आहेत ना बाथरूमसाठी मी थोडेसे असे बाथरूममध्ये जे काही आपल्या बॉटल्स वगैरे असतात ना लिक्विडच्या, तर ते ठेवण्यासाठी मी हे असे बाथरूममध्ये थोडेसे असे होल्डर जे आहेत तर ते मागवलेले होते आणि त्यातला एक जो आहे तर तो राहिलेला होता. तर मग म्हटलं चला तो सुद्धा आज आपण स्टिक करून घेऊयात, जेणेकरून बाथरूममधला जो पसारा आहे ना तो अगदी व्यवस्थित यामध्ये आपल्याला ठेवता येतो. आणि हे मिशोवरती मी घेतलेलं होतं आणि खूप कमी किमतीमध्ये हे मला भेटलेलं होतं आणि याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. जर तुमचं बाथरूम छोटं वगैरे असेल ना, तर तुम्ही असे जे प्रोडक्ट असतात ना बाथरूमसाठी फक्त, तर ते तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुमचा जो बाथरूमचा लुक आहे तर तो सुद्धा खूप छान दिसेल. आता सगळी क्लिनिंग माझी झालेली होती, तर सगळ्यात शेवटी मग मी मशीन जी आहे तर ती क्लीन करायला घेतली. आता मशीनचा कलरच आम्ही घेताना ब्लॅक घेतलेला होता, जेणेकरून थोडीफार जरी धूळ त्यावरती राहिली तरीसुद्धा ती दिसून येणार नाही. आता कलर ब्लॅक आहे त्याच्यामुळे इतकं फारसं असं काही जाणवत नाही. पण कधी कधी काय होतं ना, अगदी आपण असं बारीक निरखून पाहिलं किंवा कपडे मशीनमध्ये टाकायला गेलो तर मग ते दिसून येतं की खूपच जास्त धूळ आहे. आता किचनमध्ये ना 2 खिडक्या आहेत आणि एका साईडची जी खिडकी आहे ना, तर ती नेहमी ओपन असते. अगदी सकाळी ओपन केली की संध्याकाळीच आम्ही ती लावून घेतो. त्यामुळे काय होतं ना, या साईडने खूप जास्त धूळ जी आहे तर ती येते आणि सगळी धूळ मशीनवरतीच बसते. आता ते दिसताना तर ते काही दिसत नाही, पण ज्यावेळेस मग मी मशीन वगैरे लावायला घेते ना, त्यावेळेस मग ते मला दिसून येतं. आणि मग असं धूळ वगैरे पाहिली ना, की मग असं होतं की ते आपण कधी एकदाचं क्लीन करून घेतोय. म्हणून मग आज काय केलं, वेळात वेळ काढून म्हटलं मशीनसुद्धा आपण क्लीन करून घेऊयात. आता दिसताना तर
तुम्हाला ते सगळं असं वाटेल की क्लीनच आहे, पण ज्यावेळेस मी या स्पंजने ते सगळं क्लीन करत होते ना, त्यावेळेस आहेत ना त्यावरती खूप जास्त धूळ बसलेली होती. आणि मग सगळं म्हटलं पुसून वगैरे असं व्यवस्थित घ्यावं, जेणेकरून मशीन जी आहे तर ती छान दिसेल. आणि या गोष्टी वस्तू ज्यावेळेस आपण खरेदी करतो ना बघा, तर त्या खूप जास्त महागाच्या असतात. एकतर म्हणजे त्या घेतानाच खूप जास्त कॉस्टली असतात. तर मला असं वाटतं की जितकी महागाची वस्तू आपण घेतोय ना, तर त्याची काळजीसुद्धा आपण त्याच पद्धतीने केली पाहिजे, जेणेकरून ती जास्तीत जास्त दिवस आपल्याकडे टिकेल. तर आता मशीन क्लीन झाल्यानंतर मग त्याच्या बॅक साईडला जो पाईप असतो ना बघा पाण्याचा, तर तिथे सुद्धा मला थोडंसं क्लीन करून घ्यायचं होतं. कारण की काय होतं ना, मशीन कपडे वगैरे धुतल्यानंतर सगळं पाणी जे आहे तर ते त्याच साईडने जातं. पण थोडंसं तिथे सुद्धा धुळीचे कण वगैरे राहतात. आता इकडे आहेत ना, नळ दुसऱ्या साईडला सुद्धा आहे, म्हणजे नळ चालू केल्यानंतर सुद्धा आपण ते व्यवस्थित असं क्लीन करून घेऊ शकतो. पण काय होतं ना, नळ सुरू केला की मग सगळं पाणी जे आहे तर ते मशीनवरती उडतं. तर त्याच्यामुळे मग मी असंच म्हटलं, पातेल्यामध्ये पाणी घेऊन सगळं जे आहे तर ते व्यवस्थित असं क्लीन करून घेऊयात, जेणेकरून मग ते पटकन असं क्लीन होईल. आणि आपल्याला तसं मागच्या साईडला काय असं पाहिल्यानंतर जाणवत नाही. पण मग एकदा ते खराब झालं ना, तर मग ते परत काही क्लीन होणार नाही. म्हणून म्हटलं चला आजच ते आपण क्लीन करून घेऊयात. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. उद्या पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.